गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोदासी त्वावोद व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक 18 बहुजिनसी. समास पहिला बहुदेवस्थान. भाविक असणाऱ्या मानवाने उपासनेसाठी ईश्वराला नाना रूपे दिली व त्या ईश्वरासंबंधीच्या कथा लिहून त्यांच्या उपासना कशा प्रकारे करायच्या त्या उपासनेचे विधीही त्यांनी निर्माण केले. परंतु हे भाविक त्यांच्या देहाची उपासना करण्याच्या भरात त्यातील तत्व विसरून तेच तत्व माझ्यात आहे हे लक्षात न घेऊन उपासना करण्यातच खरे तत्व ते विसरतात. 1 ते 20 या पहिल्या ओव्यांमध्ये समर्थ विविध देवता सांगून त्यांना विशिष्ट नैवेद्य कुठले दाखवले जातात व हे सर्व करण्याच्या नादात मनुष्य खऱ्या दैवताच्या मागे असणारे तत्व म्हणजे अधिष्ठान असलेले परब्रह्म ते तत्वच तो विसरतो हे सांगतात आहे. तुझं नमो गजवंदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी देशी जना लहान थोरासी श्रीराम. की सुरुवातीला गजाननाला समर्थ वंदन करतात आणि गजाननाचं जवळ इतकं अगाध ज्ञान आहे की ते म्हणतात की तुझं महात्म्य काही केल्या कळत नाही. पण असा हे गजानन विद्या आणि बुद्धीची देवता आहे. सगळ्या लहान थोरांना ते विद्या आणि बुद्धी देतात. तुझं नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे श्रीराम. की गजाननानंतर समर्थ सरस्वतीला वंदन करतात. तिला नमस्कार करून जी चारीही वाणींची देवता आहे, 4 वाणी म्हणजे परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी, त्या चारीही वाणींच्या मागे जिची शक्ती असून तिचे स्वरूप जाणणारे मात्र फार कमी लोक आहेत त्या सरस्वतीला समर्थ वंदन करतात. त्यानंतर समर्थ ब्रह्मदेवाला वंदन करतात. धन्य धन्य चतुरानना ता केली सृष्टी रचना वेदशास्त्रे भेद नाना प्रगट केले श्रीराम. की ज्या ब्रह्मदेवाने अनेक भेद निर्माण करून ही सृष्टी निर्माण केली आणि 4 वेद प्रकट केले त्या ब्रह्मदेवांना नमस्कार करतात. धन्य विष्णू पाळन करीसी एकांशे सकळ जीवासी वाढविसी वर्तविसी जाण जाणो श्रीराम. की यानंतर सगळ्यांचा पालन करता सगळ्यांचं पालन करणारा असा जो विष्णू त्याला समर्थ नमस्कार करतात. ते पालन केलेल्या विश्वातील जीव तुझ्या आनंदाच्या एका अंशावर जगतात व वाढतात. म्हणजे हा विष्णू म्हणजे जाणीव आहे आणि ही जाणीव असल्यामुळेच सर्व लोक जीवन जगतात. त्या विष्णूला समर्थ नमस्कार करतात. धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार राम नाम निरंतर जपत आहे श्रीराम. की अखंड राम नाम घेणारे असे भगवान शंकर
यांना नमस्कार करतात. आणि शंकराला भोळा म्हणतात, कारण शंकर हे दैवत असं आहे की ते अत्यंत लवकर प्रसन्न होते आणि वरदान देते. म्हणून बरेच लोक भोळ्या शंकरावर ची उपासना करतात. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव, काय म्हणून सांगावे श्रीराम. की जो अत्यंत वैभव संपन्न असणारा, की त्याच्या वैभवाचे वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे, अशा इंद्रलोकांचा स्वामी इंद्र धन्य आहे. तो देवांचा राजा आहे. धन्य धन्य येमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्राचे वर्म, ठाई पाडिती श्रीराम. यम म्हटल्याबरोबरच भीती वाटायला लागते, पण समर्थांनी या यमाचे सुद्धा धन्यच मानले आहे, म्हणजे नमस्कारच केला आहे त्यांना. कारण धर्म व अधर्माचे स्वरूप जाणून सर्व प्राण्यांच्या पाप आणि पुण्याची नोंद ठेवण्याचे काम यम करीत असतात. व्यंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे दिरडी स्वाद घेती, आतळसा फलांचा श्रीराम. की सगळ्या देवतांमध्ये म्हणजे असं म्हणतात की गिरी बालाजी म्हणजे तिरुपती बालाजी हा अत्यंत श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाते. अशा या व्यंकटेशाचा महिमा अपार आहे. तिथे अशी पद्धत आहे की कितीही प्रतिष्ठित लोक असले तरी तिथे उभ्यानेच अन्न खातात. वडे धिरडी व आपालांचा नैवेद्य तिथे व्यंकटेशाला दिला जातो आणि ते पक्वान्न सगळे लोक खातात, म्हणजे त्याचा स्वाद घेतात. धन्य तू वो बनशंकरी, उदंड शाखांची आहारी, विवर विवरो भोजन करी, ऐसा कैसा श्रीराम. की बनशंकरी मातेला 64 भाज्या लागतात. त्या सर्व मिळवून जेवणारा खरं म्हणजे कुठे मिळणार हे अवघडच आहे. पण अशा या बनशंकरीचे सुद्धा समर्थ आभार मानतात, की म्हणजे त्यांना धन्य म्हणतात आहे. की धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय श्रीराम. की बलदंड असे हनुमंत, की ज्यांच्या गळ्यात कोरड्या वड्यांच्या बऱ्याच माळा आहेत, त्यांना दहीवड्याचा प्रसाद दिला जातो. तो प्रसाद खाऊन भक्त तृप्त होतात. धन्य तू गा खंडेराया, भंडारे होय पिवळी काया, कांदे भरीत रोडगे खाया, सिद्ध होती श्रीराम. की या खंडेरायाला तू धन्य आहेस. की जेजुरीच्या खंडेरायाला सुद्धा भंडारा उधळला जातो जेजुरीला. मग त्या भंडाऱ्याने भक्तांचे कपडे व शरीर सुद्धा पिवळे होतात. रोडगे व कांद्याचे भरीत हा त्याचा प्रसाद खाण्यास लोक उत्सुक असतात. धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवाच गणी, ऐसी कैसा श्रीराम. की जिचे वैभव व गुणसंपदा जाणणारा कोणीच नाही, ती तुळजा भवानीही भक्तांवर कृपा करते. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तान माने रागरंग, नाना प्रकारी श्रीराम. की पांडुरंग म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर आषाढी आणि कार्तिकी वारी येते. कारण या वारीमध्ये टाळ मृदुंगासह तालासुरात म्हटल्या जाणाऱ्या अभंगावरील कीर्तनात वारकरी लोक अत्यंत दंग झालेले असतात. अशा या पांडुरंगांना सुद्धा समर्थ नमस्कार करतात. धन्य तू गा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा, वेळ नाही श्रीराम. की हे क्षेत्रपाळ भैरवा, तू अनेकांना तुझ्या भक्तीच्या नादाला लावले आहेस, पण भावपूर्ण भक्ती केली असता तू त्याचे फळ देण्यास मात्र उशीर करतो. म्हणजे काही काही दैवत असतात की जे उशिरा फळ देतात, त्यापैकी एक भैरव आहेत.
त्यांनाही धन्य म्हणतात. रामकृष्णाधिक अवतार त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले श्रीराम. की श्रीराम व श्रीकृष्ण या अवतारांचे महात्म्य अपार आहे. त्यांच्या उपासनेसाठी अनेक भक्त उत्सुक असतात. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे श्रीराम. की या सर्व देवांचे मूळ हा ईश्वर रूप अंतरात्मा आहे. दिसणारे संपूर्ण दृश्य म्हणून जे काही अनुभवास येते ते निर्माण करणारी एक आत्म्याची शक्ती आहे. त्या शक्तीच्या मागे जी चैतन्याची सत्ता राहते तिला अंतरात्मा म्हणतात. हा अंतरात्मा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जाणीवेच्या रूपात सगळ्यांच्या अंतरंगात वास करतो. अंतरात्मा सगळ्यांचा एक असल्यामुळे सर्व जीवांचे भोजन व देवाचे नैवेद्य त्यालाच पोहोचतात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. की कुठल्याही एकाच देवाला नमस्कार केला की तो केशवापर्यंत पोहोचतो. अगदी त्याचप्रमाणे कुठल्याही जीवाला दिलेले भोजन त्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. नाना देव होनी बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक श्रीराम. की तोच ईश्वर अनेक प्रकारचे देव व देवी होऊन शक्ती रूपाने हा अंतरात्माच सगळ्यांच्या रूपात प्रगट झाला आहे. म्हणून सर्व वैभवांचा भोगता तो एकच आहे. याचा पहावा विचार, उदंड लांबला जो जार, होती जाती देव नर किती म्हणोनी श्रीराम. की असाच विचार करीत राहिले तर होऊन जाणाऱ्या या माणसांची व देवांची यादी अगदी लांबतच राहणार आहे. म्हणून समर्थांनी आता ही इथे यादी थांबवली आहे. पुढे समर्थ आपल्याला सांगतात, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासीच घडे श्रीराम. कोणी देही काय करीतो, कोण देही काय भोगितो, भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा श्रीराम. की कोणाचीही कीर्ती अपकीर्ती निंदा स्तुती व भोग हे सगळे त्या एका अंतरात्म्यालाच पोहोचतात. तो एका देहात काही कृती करतो, एकात भोग भोगतो. असा भोगी त्यागी व संन्यासी तोच आहे. या जीवातील अंतःकरणाशी आत्मा जणू काही तादात्म्य पावतो. तेव्हा बुद्धीच्या उपाधीने हा जीव ज्ञाता होतो, मनाच्या उपाधीने भोगता होतो, इंद्रियांच्या उपाधीने तो कर्ता होतो आणि अहंकाराच्या उपाधीने व्यक्ती म्हणून मिरवतो. एकच अंतःकरण असे वेगळे वेगळे कार्य करते. हे सगळे त्या अंतरात्म्याच्या सत्तेने सुरू असूनही स्वतःला देह समजून मी देह या अभिमानाने देहाच्याच विचारात सतत राहतो आणि आपल्या मूळ अधिष्ठानालाच तो विसरतो. म्हणून 21व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, प्राणी साभिमाने बुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असोनी श्रीराम. मी देह या अभिमानाने भुलून माणसे देहाच्याच विचारात राहतात. अंतःकरण सतत व्यापून असलेल्या आत्म्याकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्ये अनुसंधान राहे, काही एक श्रीराम. त्या अनुसंधाना चरिते जळोनी जाईजे किलमिशे, अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे विवरोन पाहती श्रीराम. की या आत्म्याच्या सत्तेवर चालणाऱ्या सर्व कर्मांना जाणणारा या जगात कोण आहे. फार मोठी पुण्याई जर कोणाची असेल तर त्या पुण्याईमुळे त्याला त्या ईश्वराचे सतत अनुसंधान राहते आणि ज्याच्या सत्तेवर
हे सर्व चालते ते अधिष्ठान, त्याचे अनुसंधान त्याला राहते. या अधिष्ठानाला ओळखणारे तेच खरे साधक होत प्रामाणिक साधनकाने. म्हणून या अधिष्ठानाकडेच लक्ष ठेवावे. त्याच्या अनुसंधानामुळे सगळी पापे जळून जातात. अनुसंधानामुळे अंतर्निष्ठ झालेले ज्ञानी आत्म्याचे अधिष्ठान शास्त्रपूर्वक जाणून घेतात. म्हणून शेवटची अत्यंत महत्त्वाची ओवी आपल्याला सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे. अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले, बाह्यंकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. की अंतर्निष्ठ आणि बहिर्निष्ठ असा मनुष्याचा 2 वर्ग समाजात आहे. ज्याची धाव सतत बाहेर असते ते लोक सतत विषयात रमतात. त्या विषयांचा भोग घेण्यासाठी आयुष्यभर झटत असतात. भौतिक सुखाकडे ज्याचे चित्त लागलेले असते ते लोक अखंड या भवसागरात म्हणजे अज्ञानाच्या प्रवाहात वाहतच राहतात. तर जे अंतर्निष्ठ असतात ते दृश्य जगतातील कुठलीही क्रिया कर्म कृती करीत असताना त्या क्रियेच्या कर्माच्या कृतीच्या मागे ज्याची सत्ता आहे अशा आत्म्याच्या अनुसंधानात राहतात. अनुसंधानापासून त्यांचे चित्त जराही ढळत नाही. असे अंतर्निष्ठ असतात ते हा भवसागर तरून जातात. आपणही असे अंतर्निष्ठ होऊन तरून जाण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.